मम्मीने बेसन लाडू आणि भेळ बनवली आहे. तुम्ही या खायला. काय बनवलं तुझ्या मम्मी? आज लाडू बनवते. लाडू बनवते. दाखव. मेनू जे यालाच लाडू खायचे होते. आज बोलला त्याच्या आईला, आई आपल्याला तिळाचे लाडू कर. आम्ही भेळ बी कर. भेळ तर केली, भेळचं वेगळे. तिळाचे लाडू आज संक्रांतीला त्याला वाटायचे, म्हणून तुम्हाला मित्रांना वगैरे मला तिळगुळ वाटायचं. त्याची आई बोलली एक काम करू, आपण तिळगुळाचे लाडू बनवू आणि ते तुझ्या मित्रांना वगैरे वाटायला जा. वाटशील ना? हा म्हणतोय. आता थोड्या वेळाने तो लाडू वगैरे बनवले का तो जाईल बाहेर मित्राच्या घरी वगैरे, त्याच्या मित्राच्या सगळ्यांक आणि वाटेल. जाशील ना? मी गरम करत आहे. ह्याला काय आलं? अरे घट्ट झालं ना, त्याला पाक हे करायला. पाक कुठं आलं तुला? पाणी टाकलं? त्याच्याला पाणी टाकायचं. गरम बायकोनी घरच्या घरी तिळाचे लाडू बनवले. पाक बनवते. पाक थोडा घट्ट झाला होता, पुन्हा गरम करून त्याला परत नरम करते. तीळ भाजले, शेंगदाणे भाजले, त्याचा कूट केला आणि साखरेचाच पाक केला ना, गुळाचा पाक केला. त्या पाकामध्ये नंतर ना हे सगळं मिश्रण टाकलं आणि नंतर त्याचे लाडू बनवले. हा पाक बघा कसा बनवते ते. थोडं घट्ट झालं होतं, ते थंड झाल्यामुळं पुन्हा जरा गरम करून त्याला नरम करतोय. जळालं. आज माझी मम्मी लाडू बनवतीये. ही माझी मम्मी. इथं कसले लाडू बनवते? हा मी कसली आहे? तिळाची लाडू. त्याचे असं पहिलं थोडं थोडं गोल साईडला करून ठेव, मग ते हे नाही होणार. गरम गरम हात भाजतात ना. गरम गरम आहे, हात पण भाजतात तरी बनवतात. आणि ते गरम गरम याच्यातच बनवायला लागतात, नाही थंड झाल्यावरती पुन्हा परत तो पाक एकदम घट्ट होतो, दगडासारखं कडक होऊन जातं ते. पण जेव्हा जसं गरम असेल तेव्हा त्याचे छोटे छोटे गोळे करून बनवायला लागतात. छान झालंय का बघ खाऊन. हे खाऊन बघितलं का? आता आमचा गौरंग खाऊन बघल कसा झालाय. दाखव खाऊन. तुझ्या आईने एवढी मेहनत केली, काहीतरी तिला
सांग कसं झालंय ते, कसा झालाय, झाला का चांगला, गोड आहे ना? मग आता थंड झाले का मग मित्रांनो वगैरे घेऊन जा. शेवटी आमचे सगळे लाडू बनवून झालेले आहेत. आता हे थंड झालं की मग गौरांगनी खाऊन पण बघितलंय, चांगलं झालंय म्हणतो. त्याची आईने एवढी मेहनत करून बनवलंय, बिचारी कवापासून मेहनत करीत होती. काय का त्रास झाला का लई? इकडे बघ. थोडं सामान वगैरे काल बाजारातून घेऊन आलो. ह्या गेल्या वर्षी तर आम्ही नव्हती बघ, ह्या वर्षी आम्ही प्लॅनच केला होता की ह्या वर्षी आपण घरच्या घरी बनवूया संक्रांतीला.